नमस्कार. आज आपण कोकणात गणपती दरम्यान हमखास बनवलं जाणारं मनगण बनवणार आहोत. सर्वात आधी आपण एक नारळ किसून त्याचं खोबरं अशा प्रकारे मिक्सरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून फिरवून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात वाटून झाल्यावर आपण एका पातळ कपड्यात हे खोबरं काढून त्यातला रस पिळून काढणार आहोत. नारळाचा रस काढून झाल्यावर कुकरमध्ये एक मोठी वाटी भिजवलेली चणा डाळ घेऊ. एक लहान वाटी भिजवलेले शेंगदाणे, एक पेला नारळाचा रस घालून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ. आपण पाहू शकतो आपली चणा डाळ छानपैकी शिजली आहे. आता यामध्ये एक लहान वाटी भिजवलेले साबुदाणे घालू. चणा डाळ, शेंगदाणे आणि साबुदाणे आपण 4 तास भिजत ठेवले होते. आता यामध्ये अगदी थोडं गरम पाणी घालू. साबुदाणे व्यवस्थित शिजले आहेत. आता यामध्ये एक मोठी वाटी गूळ घालू. व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ. चिमूटभर मीठ, थोडे मनुका, थोडे काजू, 1 चमचा वेलची पूड, नारळाचा रस, एक लहान चमचा हळद, थोडा वेळ शिजू देऊ आणि आपलं मनगण रेडी आहे. थंड झाल्यावर यात गुळामुळे घट्टपणा येतो, म्हणून तुम्ही तुमच्या आवडीनुसार